सांगा, सांगा, सांगा आज काय बनवायचं तर आज आपण बनवूयात एकदम झणझणीत असं मिसळ पाव. यामध्ये मी नाही कांद्याचा वापर केलाय आणि नाही टोमॅटोचा आणि नाही कोणत्या वाटणाचा. तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं आपण फक्त आणि फक्त 10 मिनिटात एकदम झणझणीत असं मिसळ पाव कसं बनवू शकतो याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आता बऱ्याचदा अचानकच घरी पाहुणे येतात. मग आपण विचार करायला लागतो की आता काय बनवायचं? तर अशा वेळी तुम्ही फक्त आणि फक्त ही 10 मिनिटात बनून तयार होणारी एकदम भन्नाट आणि झणझणीत अशा मिसळच्या रेसिपीला बनवून तयार करू शकता. चला तर मग आता आपण या रेसिपीला बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर इथं मी एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि जर तुम्हाला मोड आलेली मटकी आवडत नसेल ना, तर तुम्ही फक्त भिजवलेली मटकीचा सुद्धा वापर करू शकता. तर तुम्ही इथं बघू शकता मटकीला किती छान अशी मोड आलेली आहे आणि जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्याबरोबर याची रेसिपी सुद्धा नक्की शेअर करेन. तर आता आपल्याला या मोड आलेल्या मटकीला एका पातेल्यात काढून घ्यायचंय कारण की आता आपल्याला या मटकीला हलकंसं शिजवून घ्यायचंय. या मटकीला तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण एखादी शिट्टी जास्त झाली ना तर मटकी जी आहे ती एकदमच मऊ अशी होते, जी की मिसळमध्ये खायला अजिबात चांगली लागत नाही. आता आपण यामध्ये अर्धा ग्लास एवढं पाणी, चवीनुसार मीठ आणि 1/4 टीस्पून एवढं हळद घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तसं मी पाहिलंय बरेच जण मटकीला मिसळच्या कटमध्ये शिजवून घेतात, पण त्याने कटची जी चव आहे ना ती थोडी वेगळीच लागते. म्हणूनच जेव्हा कधी मी मिसळ बनवते ना, मटकीला नेहमी अशा वेगळ्या पातेल्यातच शिजवून घेते. इथे मला मटकीला शिजवायला ठेवून 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि मटकी जी आहे ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे. यापेक्षा जास्त आपल्याला मटकीला शिजवून घ्यायचं नाहीये. चला तर मग आता आपण गॅसला बंद करून ही मटकी आता काढून घेऊया. यानंतर इथं मी गॅसवर एक पॅन चढवून घेतलेला आहे. पॅन गरम झाल्यानंतर यातच आपण पाऊण वाटी एवढं सुकं खोबरं घालून घ्यायचंय. तर आज आपण इथं जो मिसळचा कट बनवणार आहोत ना, तो जवळपास 1 लिटर एवढा असणार आहे. म्हणून 1 लिटरच्या हिशोबाने इथं मी पाऊण वाटी एवढं सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर यातच आपण 1 टेबलस्पून इतकं तेल घालून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं भाजून घेऊयात. जोपर्यंत खोबऱ्याचा कलर हलकासा लाल रंगाचा होत नाही ना, तोपर्यंत इथं आपल्याला खोबऱ्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. लक्षात ठेवा, जितकं छान तुम्ही खोबऱ्याला भाजाल ना, तेवढी छान तर्री तुमच्या मिसळवरती येईल. म्हणूनच खोबऱ्याला भाजणं हे फारच महत्वाचं आहे. काही वेळानंतर तुम्ही ते बघू शकता, खोबऱ्याचा जो कलर आहे तो पहिल्यापेक्षा किती वेगळा झालेला आहे तुम्ही ते बघू शकता. तर यापेक्षा जास्त आपल्याला इथं खोबऱ्याला भाजायचं नाहीये. आता आपण गॅसला बंद करून घेऊया आणि आपण जे हे भाजून घेतलेलं खोबरं आहे ना, याला पूर्णपणे इथं आपल्याला थंड करून घ्यायचंय. काही वेळानंतर तुम्ही ते बघू शकता, जे भाजून ठेवलेलं खोबरं आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे. चला तर मग आता आपण या भाजून घेतलेल्या खोबऱ्याला मिक्सी जारमध्ये ऍड करून घेऊया. खोबऱ्याला मिक्सी जारमध्ये ऍड केल्यानंतर आता आपण याचं झाकण लावून याला एकदम बारीक असं वाटून घेऊयात. तर हे बघा, इथं मी सर्व खोबऱ्याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता. तर आपण जे हे वाटून घेतलेलं खोबरं आहे, आता आपण याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवूयात आणि मिसळचा जो कट आहे त्याला बनवायला सुरुवात करूयात. तर मिसळचा कट बनवण्यासाठी इथं मी गॅसवर एक कढई चढवून घेतलेली आहे. तर या कढईमध्ये आता आपल्याला इथं साधारणतः 2 पळीभर तेल घालून घ्यायचे. आमच्या इथे मिसळच्या रस्स्याला मिसळचा कट असा म्हटला जातो, म्हणून मी इथे मिसळचा कट असा उल्लेख करतेय. तर तेल गरम झाल्यानंतर यातच आपण 1 टीस्पून इतपत मोहरी घालून घेऊयात. मोहरीचा चटचट आवाज येताच आपल्याला इथं 1 टीस्पून इतकं जिरं पण ऍड करून घ्यायचंय. मोहरीचा चटचट आवाज येताच जिऱ्याने पण माघार न घेता चटचट आवाज करायला सुरुवात केली. मग मीही त्यांना शांत बसवण्यासाठी 1/4 टीस्पून एवढं हिंग घालून घेतलं. हिंग ऍड केल्यानंतर मिसळची एकदम भन्नाट अशी चव आणण्यासाठी इथं मी 1 टेबलस्पून एवढं एकदम बारीक कुटून घेतलेलं लसूण याच्यात ऍड करून घेतलेलं आहे. तर यातच आपण थोडासा कढीपत्ता पण ऍड करणार आहोत. लसूण आणि कढीपत्ता ऍड केल्यानंतर आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. लसणाला थोडंसं परतून घेतल्यानंतर याचा जो सुगंध घरात दरवळायला लागतो ना, ह्यानेच घरातल्यांना कळतं की आज मस्त काहीतरी बनतंय. कारण की एरवी आपण भाजी वगैरे बनवताना लसणाला काही एवढं परतून घेत नाही, त्यामुळे त्याचा सुगंध हा वेगळाच येतो. तर हे बघा, लसणाचा कलर लालसर झाला की यातच आपण भाजून वाटून घेतलेलं जे खोबरं होतं ना, त्याला कढईमध्ये ऍड करून घ्यायचंय आणि याला फक्त 1 मिनिटासाठी इथं छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथं तुम्हाला या खोबऱ्याला जास्त परतून घ्यायची गरज नाहीये, कारण की खोबऱ्याला आपण पहिलेच छान भाजून परतून घेतलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, खोबऱ्यातून तेल सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर यातच आपण 1 टेबलस्पून एवढं लाल तिखट, 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला आणि 1 टेबलस्पून एवढंच इथं आपण मिसळ मसाला ऍड करून घेत आहोत. मिसळ मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता. इथं मी घरगुती मिसळ मसाल्याचा वापर केलेला आहे आणि जर तुम्हाला मिसळ मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिखटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला कट फारच झणझणीत हवं असेल ना,
तर 1 टीस्पून एवढं लाल तिखट तुम्ही याच्यामध्ये अजून ॲड करू शकता. सगळे मसाले ॲड केल्यानंतर याला काही फारसा वेळ परतायची गरज नाहीये. फक्त 1 ते 1.5 मिनिट तुम्हाला याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथं तुम्हाला 1 लिटर इतपत याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय. पाण्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्हाला इथे मोजूनच ॲड करावी लागणार आहे. कारण की 1 लिटर ऐवजी जर तुम्ही 1.25 लिटर पाणी जर याच्यामध्ये ॲड कराल तर फारसं काही फरक पडणार नाहीये. पण 1 ऐवजी जर तुम्ही 1.5 पावणे 2 लिटर याच्यात जर पाणी घालाल ना, तर ह्याची जी चव आहे ना ती पूर्णपणेच बदलून जाईल. म्हणूनच तुम्हाला इथं मोजून मापून पाणी याच्यामध्ये ॲड करून घ्यायचंय. पाणी ॲड केल्यानंतर यातच आपण चवीनुसार मीठ आणि 2 टेबलस्पून एवढं चिंचेचं पाणी घालून घेणार आहोत. फार चिंचेच्या पाण्याचा वापर आपल्याला इथं करायचा नाहीये, कारण वरून सुद्धा आपल्याला सर्व्ह करताना लिंबाचा वापर करायचा असतो. म्हणूनच 2 टेबलस्पून एवढं चिंचेचं पाणी एकदम बरोबर आहे. सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून झाल्यानंतर आता आपण गॅसची जी फ्लेम आहे त्याला मीडियम ठेवून याला खळखळ खळखळ असं 7 ते 8 मिनिटासाठी उकळवून घ्यायचंय. कारण की मिसळचा जो रस्सा आहे ना त्याला तुम्ही जितकं उकळाल ना तितकी त्याची जी टेस्ट आहे ना ती एकदम भारी अशी लागते. म्हणूनच मिसळचा कट बनवून झाल्यानंतर त्याला उकळण्याची जी प्रोसेस आहे ना ती फारच महत्वाची आहे. पाहता पाहता 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि इथं आपला जो मिसळचा रस्सा आहे, ज्याला मिसळचं कट असंही म्हटलं जातं, तो बनून तयार झालेला आहे. असं म्हटलं जातं की मिसळची जी तर्री आहे ना त्यावरूनच लक्षात येतं की आपण बनवलेला जो कट किंवा रस्सा आहे तो किती अप्रतिम बनलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता ह्याची जी तर्री आहे ती किती भन्नाट अशी आलेली आहे. तर इथं आपला एकदम झणझणीत असा मिसळचा रस्सा किंवा कट बनून तयार झालेला आहे. चला तर मग आता आपण ह्याला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर सर्विंग प्लेटमध्ये सर्व्ह करताना इथं आपल्याला सर्वात अगोदर प्लेटमध्ये जे आपण शिजवून घेतलेले मटकी होते ना त्याला ऍड करून घ्यायचं आहे. मटकी ऍड करून झाल्यानंतर यातच आपण फरसाण ऍड करून घेऊयात. तर इथं मी मिक्स फरसाणचा वापर करते. तुम्हाला जे कोणते फरसाण आवडत असेल ना तुम्ही त्याचा इथे वापर करू शकता. मटकी आणि फरसाण ऍड करून झाल्यानंतर आपण जो बनवलेला मिसळचा रस्सा, ज्याला मिसळचा कट म्हटला जातो, तो आपण याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत. आणि एकदा का मिसळचा रस्सा ऍड करून झाला की आता आपण आपल्या आवडीनुसार मिसळची तर्री याच्यावरती ऍड करून घेणार आहोत. जर तुम्हाला फार झणझणीत खावंसं वाटत असेल तर तर्रीचं प्रमाण जास्त करा आणि जर तुम्हाला मीडियम बनवायचं असेल तर जे तर्रीचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं करू शकता. आणि तर्री ऍड करून झाल्यानंतर इथं मी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर पण यावरती ऍड करून घेतलेला आहे. तर हे बघा, तर फक्त आणि फक्त 10 मिनिटात एकदम झणझणीत असं मिसळ पाव आपलं इथं बनून तयार झालेला आहे. न कांदा न टोमॅटो नाही कोणतं वाटण, फक्त आणि फक्त 10 मिनिटात एकदम अप्रतिम आणि भन्नाट अशा चवीचा बनून तयार होणारा या मिसळ पावच्या रेसिपीला तुम्ही सुद्धा एकदा तरी माझ्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.